श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 18 जून वार गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेले आहे विनायक चतुर्थी. त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे. आजचा दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच दुर्मिळ असणार आहे. आज गुरुवारच्या दिवशी हा गुरुपुष्य अमृत योग जुळून आल्याने आपल्या घरामध्ये आपल्याला खास करून काही सेवा उपाय देखील करायचे आहे. कारण की बघा, ज्योतिषशास्त्रात या योगाला सर्वश्रेष्ठ योगांपैकी एक मानले जाते. या दिवशी कोणतीही सेवा सेवा उपाय साधना ही मनोभावे केलेली ती कधीच वाया जात नाही. उलट आपल्याला त्या केलेल्या सेवेचं कितीतरी अधिक पटीने फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं. बघा, हा असा योग आहे जो आपल्या जीवनातील कितीही दुःख, दारिद्र्य, गरिबी, अडचणी क्षणात दूर करू शकतो. म्हणूनच आजची ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका, वाया घालू नका. कारण की ही संधी परत परत आपल्याला मिळत नसते. कठीण आहे, कारण हा वर्षातील शेवटचा योग असणार आहे. आजच्या दिवशी आपल्याला खास करून अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे की बघा, आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे. कारण की बघा, मुलं जी आहे काही वेळा खूप हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात, अभ्यास करत नाही किंवा मग त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. यासाठीच खास करून आपल्याला आजच्या या प्रभावशाली दिवशी तितकाच प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. एक वस्तू आपल्याला आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कशा पद्धतीने ओवाळून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला ही वस्तू ओवाळून टाकायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये मात्र आवर्जून ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा जय माता लक्ष्मी किंवा ओम श्री गणेशाय नम हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजचा गुरुवार साधा सुधा नाही, तर आज ग्रहाशी अशी काही स्थिती निर्माण झाली आहे की ज्यामुळे अनेक शुभयोग हे एकत्र जोडून आलेले आहेत. आणि बघा, आज विनायक चतुर्थी, त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत योगासोबतच हा अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यासारखे महासयोग जुळून आलेले आहेत. जेव्हा गुरु ग्रहाचा प्रभाव हा पुष्य नक्षत्रावरती पडतो त्यावेळी गुरुपुष्य अमृत योग जुळून येत असतो. गुरु हा ज्ञान, बुद्धी, संपत्ती आणि सौभाग्याचा त्याचबरोबर वैभवाचा कारक आहे. तर पुष्य नक्षत्र सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो. या दोन महाशक्ती एकत्र आल्यामुळे आजच्या दिवशी ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा अतिशय अत्यंत प्रचंड वर्षाव होत असतो. आजच्या दिवशी आपण जे काही सत्कर्म करू, जी काही पूजा करू, सेवा करू, उपाय करू, तर त्याचं अधिक पटीने फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि ते 7 पिढ्यांपर्यंत आपल्याला लाभत असतं, असं शास्त्रात देखील सांगितलं गेलं आहे. ज्यामुळे आजच्या या पवित्र रात्री रिकामी हाताने न बसता आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव, आनंद आणि एकोपा हा कसा टिकून राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवा. आजच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यापासून घरात एक वेगळेच पवित्र वातावरण असायला हवे. जर तुम्ही सकाळी काही गोष्टी करायला विसरला तर काळजी करू नका, कारण या योगाचा खरा प्रभाव आणि पूजेचं फळ आपल्याला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळी विधिवत पूजा करून मिळवता येतं. कारण की आजचा संपूर्ण दिवसच जो आहे तर तो शुभ असणार आहे आणि तितकाच प्रभावशाली देखील असणार आहे. आजच्या दिवशी शक्य असल्यास घराच्या मुख्य दारावरती हळदीचं पाणी शिंपडावं, सुंदर छानशी रांगोळी काढावी. आजच्या दिवशी कुणालाही कर्ज देऊ नका, कुणाकडनंही कर्ज किंवा उसने पैसे घेऊ नका. त्याचबरोबर आजच्या दिवशी काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी, सोन्या चांदीची खरेदी करण्यासाठी किंवा आध्यात्मिक साधना करण्यासाठी अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी दिवस मानला जातो. आता जर काही कारणानं आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर मग आजच्या दिवशी थोडेसे धने किंवा हळद जे आहे
तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता, कारण की ह्या धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली वस्तू मानल्या जातात. त्याचबरोबर सोन्यासारखे पवित्र आणि फलदायी मानल्या जातात या वस्तू. आता बघा, संध्याकाळी आपल्याला भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा कशी करायची आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच प्रदोष काळात अगदी 5:30 वाजल्यापासून तुम्ही या पूजेला सुरुवात करू शकता. स्वच्छ हातपाय धुवायचे आहे. आपल्याला सकाळी आपण केलेलं आहे, त्यामुळे काही हरकत नाही. नाही केलं तुम्हाला शक्य असेल तर परत तुम्ही करू शकता. परंतु स्वच्छ तोंड हातपाय धुवायचे आहे आपल्याला. पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र शक्यतो करून परिधान करायचं आहे. आपल्या देवघरासमोर आपल्याला आसनावरती बसायचं आहे. एक पाट ठेवायचा आहे. लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड त्या पाटावरती, चौरंगावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे. भगवान विष्णुदेव, माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला तिथे विराजमान करायची आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करून गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला विराजमान करायची आहे. प्रथम पूजेला सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा सेवा करून घ्यायची. त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेवांची पूजा करायची. भगवान विष्णुदेवांना, माता लक्ष्मीला पिवळ्या लाल रंगाची फुलं अर्पण करायची. भगवान विष्णुदेवांना चंदन लावायचं पिवळं. यानंतर अष्टगंध लावायचा. माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि माता तुळशीला पाणी अर्पण करायचं. लक्षात ठेवा, विष्णू पूजेमध्ये तुळशीला अतिशय अत्यंत खास विशेष महत्व आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णुदेवांची पूजा जी आहे तर ती अधुरी मानली जाते. माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करा. त्याचबरोबर देवासमोर गाईच्या तुपाचा एक दिवा आवर्जून लावा. दिव्यामध्ये एक वेलची, एक लवंग टाका, चिमूटभर हळद टाका. यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करत असते. पूजेमध्ये भगवान विष्णुदेवांना पिवळ्या रंगाच्या मिठाईचा किंवा खिरीचा नैवेद्य आवर्जून दाखवा. दाखवत आणि त्यामध्ये आवर्जून तुम्हाला तुळशीपत्र जे आहे तर ते ठेवायचं आहे, कारण की पूजा करत असताना आपलं मन शांत ठेवावं. घरात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करत राहावा. ही पूजा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव घेऊन येईल. पूजा झाल्यानंतर आजच्या रात्री काही विशेष सेवा करणं देखील आवश्यक आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये आर्थिक पैशाची उणीव, चणचण भासत असेल, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तर आज संध्याकाळी जरूर एक वेळा विष्णू सहस्रनाम पठण करा. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र पठण करा आणि माता लक्ष्मीचं सुक्तम पठण करा. कनकधारा स्तोत्रम पठण करा. महालक्ष्मी अष्टकम पठण करा. यामुळे काय होईल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवास करेल. स्वतःला हे वाचता येत नसेल तर मग तुम्ही अशा वेळी मोबाईलवरती लावून द्या आणि नुसतं देवासमोर हात जोडून बसले किंवा ऐकलं, श्रवण केलं तरी देखील चालेल, जेणेकरून त्याचे स्वर जे आहे तर तुमच्या संपूर्ण घरामध्ये गुंजतील. याशिवाय आजच्या दिवशी माता लक्ष्मीच्या ओम श्रीम रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा 108 वेळा कमळगठ्ठ्याच्या माळेवरती जप करा. आता तुमच्याकडे जर कमळगठ्ठ्याची माळ नसेल तर मग तुम्ही शांतपणे हात जोडून हा मंत्र जप करू शकता. आज संध्याकाळी घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा लावायचा आहे. तुळशी मातेसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे. भगवान विष्णुदेवांची आरती करायची, माता लक्ष्मीची आरती करायची, गणपती बाप्पांची आरती करायची. यामुळे, या सेवेमुळे काय होतं बघा, माता लक्ष्मी ह्या आपल्यावरती अतिशय अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या घरामध्ये कधीही पैशाची उणीव, चणचण, कमतरता ही भासत नाही. आता आपण बघूया की उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. कारण की आईसाठी पण मुलं असेल, मुलगी असेल तर तो प्रत्येक व्यक्ती आईसाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा असतो. आपल्या बाळावरती आपली आई किती प्रेम करते हे फक्त तिलाच माहीत असतं. कारण की बघा, प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपला मुलगा खूप हुशार व्हावा, मोठं व्हावा, त्याने जीवनामध्ये खूप प्रगती करावी. हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. म्हणूनच आपण आपल्या मुलांची जीवनामध्ये जी काही संकट आहे
दुःख आहे तर ते दूर होण्याकरता खास करून काही उपाय आपल्याला करायचे असतात. बघा, मुलं खूप हट्टी झाली आहे, सतत चिडचिड करतात, अभ्यासात त्यांचं मन लागत नाही किंवा सारखी नजर लागते, ज्यामुळे त्यांच्या प्रगतीत अडचणी येतात. म्हणूनच आज गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावरती आईने आपल्या मुलांसाठी एक साधा, सोपा परंतु अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. यामुळे मुलांमधील चिडचिडपणा, हट्टीपणा, नजर दोष आणि सर्व संकटे कायमचे संपून जातील आणि त्याचा अभ्यास त्या मुलांचं, मुलींचं अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये लक्ष लागेल. त्यांना प्रचंड यश मिळेल. या उपायासाठी आईने आज संध्याकाळी किंवा रात्री मुलं झोपण्यापूर्वी अख्खं हळकून जे आहे तर ते लेकूर वाळं घ्या. त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ घ्या. नंतर एक 5 रुपयाचं नाणं घ्या. आपल्या उजव्या हातामध्ये ह्या वस्तू घ्यायच्या आहे. आपल्या मुलाला आसनावरती, पाटावरती उत्तर दिशेकडे किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त काळजी घ्या, उपाय करत असताना दक्षिण दिशेला आपलं तोंड होणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता एक अख्खं हळकून घ्यायचं आहे. थोडे काळे तीळ घ्यायचे, 5 रुपयाचं नाणं घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला आईला आपल्या उजव्या हातातील या वस्तू मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत घड्याळाच्या दिशेने 7 वेळा आपल्याला ओवाळायच्या आहे. उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही. त्या वस्तू उतरून घ्यायच्या आणि मनामध्ये आपल्या आई भगवती कुलदेवीचं स्मरण करायचं, भगवान विष्णुदेवांचं स्मरण करायचं आणि माझ्या मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा जो काही आहे तर तो दूर होऊ दे, त्यांना सद्बुद्धी मिळू दे आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे, अशी आपल्याला आई भगवतीला आणि भगवान विष्णुदेवांना मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि ह्या वस्तू ओवाळून झाल्यावरती ह्या सर्व वस्तू हळकून काळे तीळ, 5 रुपयाचं नाणं एका लाल कपड्यामध्ये बांधून रात्री घराबाहेर कुठेतरी निर्जळ ठिकाणी आपल्याला झाडाखाली दाबून टाकायचं आहे किंवा घरात एखाद्या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्या. म्हणजेच एखाद्या झाडाखाली जाऊन खड्डा खोदून तुम्हाला ते दाबून टाकायचं आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईवडिलांनी करायचा आहे. हा उपाय केल्याने मुलांवरती असलेली जी काही नजरबाधा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट बाधा आहे, त्याच्या जीवनातील जी काही अडचणी, अडथळे आहेत तर ते दूर होतात. त्याच्या बुद्धीचा विकास होतो, अभ्यासात एकाग्रता वाढते आणि भविष्यात नोकरी व्यवसायात त्यांना उत्तम यश मिळते. हा उपाय आजच्या रात्री करायला अजिबात विसरू नका, कारण की आजचा दिवस हा इतका प्रभावशाली आहे. म्हणूनच आपल्याला हा सुवर्ण योग जो प्राप्त झालेला आहे, वर्षातील शेवटचा हा गुरुपुष्य अमृत योग आहे आणि हा दिवस अतिशय शीघ्र फलदायी मानला जातो. म्हणूनच आपल्या प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय तुम्हाला समजलाच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.